विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2024-25 लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आपण 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. मागचा व्हिडिओचा एक प्रश्नपत्रिकेचे सर्व जी-के आपण कव्हर केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये कोणकोणते जी-केचे प्रश्न आलेले होते बघणार आहोत. एकूण 22 शिफ्टमध्ये वनरक्षकचे पेपर झालेले होते. आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. बाकीचे सर्वात पहिल्यांदा 22 शिफ्टचे जी-के कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर चालू घडामोडी सर्व कव्हर करून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि वनरक्षक भरती येण्यासाठी आपण जे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सहभागी होण्यासाठी आपला वनरक्षक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पहिल्या शिफ्टचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये सर्वांना माहीत असेल प्रत्येक जो प्रश्नांचा पॅटर्न आहे 15-15चा पॅटर्न आहे. मराठी व्याकरण 15, इंग्रजी व्याकरण 15, सामान्य ज्ञान 15, गणित बुद्धिमत्ता 15. तर आजच्या व्हिडिओमध्ये जीकेचे जे आपण 15 एकूण प्रश्न बघणार आहोत, या 15 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती येतो कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता किती वर्षे होती? किती वर्ष होती मतदानासाठी पात्र वयाची अट? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, म्हणजे 25 वर्ष कंप्लीट असावे लागत होते मतदान करण्यासाठी. परंतु आता सर्वांना माहित असेल 18 वर्ष कंप्लीट असेल तर सर्वांना मतदान करता येते. ठीक आहे, पहिला प्रश्न झाला कव्हर. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन बघत आहोत. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? कधी होते तुम्हाला चांगले माहीतच असेल. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होते, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट महत्वाचा प्रश्न आहे तिसरा. 2011च्या जनगणनेनुसार मागील शतकात डॅश डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. किती व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केले 2011च्या जनगणनेनुसार? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 सुमारे 21 कोटी लोकांनी भारतात स्थलांतर केलेले आहे 2011च्या जनगणनेनुसार. नेक्स्ट क्वेश्चन चौथ्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे. भारतात सुमारे 95% परकीय व्यापार डॅश डॅश द्वारे होतो. कशाद्वारे होते? रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक आणि सागरी वाहतूक. तर योग्य उत्तर क्रमांक 4. क्रमांक 4 आहे. काय आहे? सागरी मार्गामार्फत 95% व्यापार होतो. सुमारे 95% आपल्या भारतामध्ये सागरी मार्गाद्वारे व्यापार होतो. सागरी मार्गाद्वारे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5व्या क्रमांकाचा तुम्ही बघू शकता. दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आर्यन बेल्ट, त्यालाच लोहपट्टा त्याला आर्यन बेल्ट म्हटले जाते, भारतातील कोणत्या राज्यात आहे? दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आर्यन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? बघू शकता. पहिला आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड, महाराष्ट्र असे पर्याय आहेत. तर याचं उत्तर सर्वांना माहीतच असेल. तर योग्य उत्तर मी सांगण्या अगोदर तुम्हाला एक ट्रिक देतो याच्यामध्ये. तर आता चंद्रपूर म्हटलेलं आहे, तर चंद्रपूर सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. छत्तीसगड आणि ओडिशा येथेच कट होऊन जातो. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि ओडिशा हे देखील मध्येच कट होता. आता महाराष्ट्र इथं आहे आणि इथं आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड हे कोण आहे? तर चंद्रपूरमध्ये हा क्रमांक याचं चौथं योग्य उत्तर होते. छत्तीसगड आणि महाराष्ट्र हे योग्य उत्तर आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे इलिमिनेशन जी मेथड आहे त्या मेथडनुसार तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित रूप दिले. कधी दिले निश्चित रूप? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 बघू शकता. डिसेंबर 1929 रोजी लाहोर काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याला मागणीला निश्चित रूप दिले होते. आता नेक्स्ट जो महत्वाचा प्रश्न आहे नीट बघायचा आहे. बघू शकता. परतीच्या मान्सून ऋतूत डॅश डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. कुठे होते? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत, बघू शकता. परतीच्या मान्सून ऋतूत डॅश डॅश येथे कमाल पर्जन्य वृष्टी होते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 बघू शकता.
तामिळनाडू येथे कमालीची पर्जन्यवृष्टी होते परतीच्या मान्सूनच्या वेळी. ठीक आहे. 8व्या क्रमांकाचा खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. नेहमी तुम्हाला मी महत्त्वाचे या ठिकाणी स्थाने आहेत, ठिकाणे आहेत त्याच्यावरती प्रश्न येईलच आधी असे सांगत होतो. तर बघू शकता प्रश्न काय होता? ताजमहल कोणत्या शहरामध्ये आहे? सर्वांचं उत्तर योग्य येणे अपेक्षित आहे आणि या 15 प्रश्नांपैकी 12 प्लस प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे अपेक्षित आहे. कमेंट बॉक्समध्ये शेवटी सांगायचं आहे. ताजमहल कोणत्या ह्याच्यात आहे? कोणत्या शहरात? आग्रा, दिल्ली, मुंबई, जयपूर. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सर्वांना माहीत असेल. आग्रा या शहरामध्ये आहे ताजमहल. ठीक आहे. 9व्या क्रमांकाचा नेक्स्ट प्रश्न आय-एम-पी प्रश्न आहे. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? कोणत्या प्रदेशामध्ये भारतात कोळशाचे खनन केले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघू शकता पर्याय क्रमांक 2 कोरबा. कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी या प्रदेशामध्ये कोळशाचे खनन केले जाते. कोरबा आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र. महाराष्ट्र हे कापूस उत्पादनापैकी एक प्रमुख राज्य आहे. महाराष्ट्र हे लक्षात घ्यायचं आहे. 1 मिनिट मला 9व्या क्रमांकाचा प्रश्न बघूयात. हां, ठीक आहे. ठीक आहे. आता थोडासा महत्त्व आणि लेंथली हा प्रश्न विचारला गेला होता. टी-सी-एस मार्फत असे महत्त्वाचे मोठ्या साइजचे प्रश्न देखील विचारले जातात. बघू शकता. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम सहमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकारी बळकट झाले? कोणत्या अधिनियमाला सहमत केला होता त्यांनी? कधी केला होता आणि कोणता केला होता? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बघू शकता. रौलट अधिनियम हा अधिनियम सहमत केला होता आणि कधी केला होता? 1919 मध्ये हा सहमत केला गेलेला होता. नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी आहे 12व्या क्रमांकाचा मोठ्या साईजचा लेंथली प्रश्न आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या व्यक्तीने हा बहिष्कार घातला होता? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आहे बाळ गंगाधर टिळक यांनी हा बहिष्कार टाकला होता परदेशातील वस्तूंवर आणि स्वदेशी चळवळींवरती. ठीक आहे. नेक्स्ट 13व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे. कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो? कोणत्या प्रकारचा? हा एक अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिकचा प्रश्न विचारला होता. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्थिर परिव्यय या उत्पन्नाचा स्तर असला तरी या ठिकाणी स्थिर राहतो. परिव्यय असला तरी स्थिर राहतो असे म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14व्या क्रमांकाचा. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण आढळते? हा या ठिकाणी तांत्रिक प्रश्न होता वन विभागाचा. तर कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आढळते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. साल वृक्षांचे प्रमाण जास्त आढळते हे योग्य उत्तर होतं. ठीक आहे. आता जो शेवटचा प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक परीक्षेमध्ये टी-सी-एसने जे तांत्रिक प्रश्न विचारले होते, महत्त्वाचे या ठिकाणी जे अभयारण्य आहेत त्याच्यावरती विचारले होते. व्याघ्र प्रकल्प विचारलं होतं, प्रवेशद्वार विचारले होते, आपली राजधानी विचारली होती, असे प्रश्न विचारले होते. आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहेत, सर्वच्या सर्व. आता 15व्या नंबरचा शेवटचा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद म्हणजे कलम मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? कोणता कलम? बघू शकता. अनुच्छेद 51 ए, त्याच्यानंतर अनुच्छेद 21 ए, त्याच्यानंतर अनुच्छेद 14 म्हणजे कलम 14, त्याच्यानंतर कलम 19. याच्यापैकी कोणता कलम मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. हे याचं उत्तर आहे. कलम 51 अ किंवा अनुच्छेद 51 ए असं तुम्ही म्हणू शकता. आता आपण एकूण एका शिफ्टचे किती 15 प्रश्न बघितले. आधीच्या शिफ्टचे आपण 15 प्रश्न बघितले होते. हा दुसरा भाग होता. आता सर्वांनी आपला
15 पैकी स्कोर किती होतो कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा जवळ-जवळ 12 किंवा 12 प्लस स्कोर येणे अपेक्षित आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.